नमस्कार. पंकज देविकावरती खूपच चिडलेला असतो, कारण सत्य समोर आल्यानंतर पंकजला तर चांगलाच धक्का बसलेला असतो. पंकज मोठ्याने बोलतो, लाज वाटते मला तुझी. तू माझा विश्वासघात केलास. अगं कुठे कमी पडलो होतो मी की तू माझ्याशी असं वागलीस. तेव्हा लगेच देविका बोलते, पंकज गप्प बस. मी काही चुकीचं केलेलं नाही. आणि पंकज तू अशा पद्धतीने माझ्याशी वागू शकत नाहीस. तू काहीही करतोयस ते चुकीचं करतोयस. मान्य आहे मी तुझ्याशी खोटं बोलले, पण तू मला समजून घे. पंकज माझं तुझ्यावरती प्रेम होतं म्हणून तर मी असं केलं, आणि तू मात्र मला समजूनच घेत नाहीयेस. असं का करतोस. तेव्हा लगेच देविका बोलते, पुरे आता संपलंय ना सर्व. मग तू कोण मला जाब विचारणारा. तेव्हा मीरा बोलते, अगं नवरा आहे ना तो तुझा, तरी सुद्धा तू त्याच्याशी असं बोलतेस. पंकज बघितलंस का, भर लग्नाच्या मंडपातून तू मला एकटीला टाकून गेला होतास. का तर मी तुझ्या लायकीची नव्हती. अरे पण तुझी काय लायकी होती एका लग्न झालेल्या स्त्रीशी लग्न करण्याची. अरे आत्ता समज तुझी काय लायकी आहे ती पंकज. तेव्हा मात्र पंकज खूपच चवताळतो आणि मोठ्याने बोलतो, देविका, आणि तो सटासट त्याच्या कानाखाली आणतो. तेव्हा मात्र देविकाच्या चांगल्याच थोबाडीत बसलेल्या असतात. त्यावेळेला निरूपा बोलते, बबड्या बबड्या शांत हो. अरे या मुलीने तर हद्दपार केलीच आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, किती काही झालं तरी सुद्धा या मुलीला मात्र त्याची लाजच नाहीये. देविका कुठे कमी पडलो आम्ही. तेव्हा लगेच देविका बोलते, कुठेच नाही. तुम्ही कुठेच पडला नाहीत कमी, पण मी तरी काय करणार होते आई. आई निदान तुम्ही तरी असं बोलू नका. तुम्ही तरी याला समजवा. तुम्ही जर का समजून घेतलात तर बरं होईल आई. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं देविका. तुझ्या या पोराला सांभाळायचं की तुला स्वीकारायचं. चल आम्ही एक वेळ तुला स्वीकारू, पण तुझ्या या कार्ट्याला मात्र आम्ही स्वीकारणार नाही. तेव्हा लगेच देविका बोलते, आई प्लीज, तो किती लहान आहे आणि त्याच्याबद्दल बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. राजवीर माझा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल असे घाणेरडे शब्द काढलेले मला आवडणार नाहीत. तेव्हा पंकज बोलतोय, चल चल निघ. आम्हाला तू मुळात या घरातच नको आहेस. मुळात तुझं थोबाडच पाहायचं नाही. आत्ताच्या आता तू इथनं निघून जा. तेव्हा लगेच पंकज असं बोलताच देविका बोलते, पंकज एक लक्षात ठेव, हे घर माझं आहे. माझं तुझ्याशी लग्न झालंय. त्यावेळेला पंकज बोलतो, मी तुझ्यावरती तक्रार दाखल करेन. तू मला फसवलंस. तुझं लग्न झालं असताना सुद्धा तू माझ्याशी लग्न केलंस. तुझ्या पदरात एक मुलगा आहेस हे एवढं मोठं सत्य तू माझ्यापासून लपवलंस. आता तूच विचार कर तुझी काय अवस्था होईल. कोर्ट यासाठी तुला शिक्षा सुद्धा करेल. तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो, देविका चुकलीस तू. देविका मला नेहमीच या बबड्याचा राग येतो ग. नेहमीच येतो. मी कधीच येत नाही असं बोलतच नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, तू का असं वागलीस देविका, का. तेव्हा लगेच देविका म्हणते, माझ्याकडे पर्यायच नव्हता. खरं सांगायचं तर मी हे सर्व मुद्दामून नाही केलं. मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माझ्या प्रेमापोटी केलं. पंकजचं माझ्यावरचं प्रेम यासाठी मी केलं. आणि खरं सांगायचं तर हे असं प्रेम मला कधीच मिळालं नव्हतं. मला हे असं सासर पाहिजे होतं. तेव्हा लगेच निरूपा बोलते, खरंच. अगं एक नंबरची खोटारडी निघालीस. त्यासाठी तू आम्हा सर्वांना फसवलंस. तुझा बाप फॉरेनला आहे असं सांगितलंस आणि परत वर तोंड करून माझ्याशी बोलतेस. तुझी हिंमतच कशी होते ग. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की पंकज मोठ्याने बोलतो, देविका मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. खरं सांगायचं तर देविका मला या विषयावर बोलायचंच नाही. तेव्हा लगेच देविका बोलते, पंकज अरे असं काय करतोस. तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना पंकज, तरी सुद्धा तू असं वागतोस. पंकज अरे जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच पंकज बोलतो, बस मला आता कसलाच विचार करायचा नाही. आणि मुळात तुझं माझ्यावरती जरी प्रेम असलं ना तरी देविका एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे देविका, आणि कधीच नसणार आहे. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही देविका. मी फक्त पैशासाठी तुझ्याशी लग्न केलं होतं. आणि खरं सांगायचं तर तुझा बाप एकदाचा पैसा देईल आणि माझा बिझनेस उभा राहील, एवढीच माझी काय ती गरज होती. तेव्हा देविका बोलते, म्हणजे तुझं पंकज माझ्यावरती प्रेम नाहीये. तेव्हा पंकज बोलतो, अजिबात नाही. माझं अजिबात प्रेम नाही आहे आणि कधीच नव्हतं.
देविका, फक्त आणि फक्त पैशासाठी मी तुझ्याशी लग्न केलं. खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईशी मला कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि तू तर माझा विश्वासघात केलास. तेव्हा देविका पंकजवरती हात उचलायला जाते. तेव्हा पंकज देविकाचा हात धरत तिला जोरात ढकलून देतो आणि म्हणतो, देविका, आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून निघून जा. मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. तेव्हा सुधाकरराव बोलतात, पंकज अरे शांत हो. पंकज, अरे तू असा नाही वागू शकत. पंकज, प्लीज स्वतःला शांत करशील का? पंकज, जर का तू शांत झालास तर बरं होईल. आणि तसंही देविका या घरची सून आहे. मान्य आहे तिने खूप मोठं सत्य आपल्यापासून लपवलंय, पण कितीही काही झालं तरी सत्य मात्र लपवलंच ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हो लपवलं, पण आता आपण काय करणार आहोत? आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आपल्याकडे दुसरा जर का पर्याय असता तर आपण नक्कीच त्याचा विचार केला असता. हे बघ पंकज, देविका तुझी बायको आहे, त्यामुळे तू तिला असं घरातून बाहेर नाही काढू शकत. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप, अरे काय बोलतोस तू? बाप, अरे या बाईला या घरातून जाऊ देत. आपल्याला काही एक गरज नाही हिची. बाप, अरे तू नको तिथे उगाचच हिची बाजू घेऊ नकोस. तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते, सत्या तू जरा गप्प बसशील का? त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, सत्यजित, अरे असं कसं बोलतोस? देविका चुकलीच हे मी मान्य करतोच, पण देविका चुकली म्हणून आपण काहीही वागलेलं मला सहन होणार नाही आणि मला हे कधीच पटणार नाही आणि मला आता या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच पंकज बोलते, चल ना ग बाई, तुला लाज कशी वाटत नाही? अजून कशी काय तू इथे थांबतेस? स्वतःचं थोबाड घे आणि इथून चालती पड ना. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका बोलते, पंकज, तू माझ्याशी अशा रीतीने का वागतोस? पंकज, अरे तू माझा जरा तरी विचार कर. तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो, देविका निघ इथून, तुझी मला गरज नाही आहे. देविका, देविका, एक गोष्ट लक्षात ठेव, आता सर्वच तेव्हा लगेच देविका बोलते, काय संपलं? काय संपलं? बोल ना, तुझं म्हणणं तरी काय आहे? मला ऐकायचं आहे. पंकज, प्रत्येक वेळेला तू संपलं संपलं असं म्हणतोस, पण जरा विचार कर. तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो, संपलंच, सगळंच संपलं आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती म्हणजे आता तुला माझ्या आयुष्यात काहीही जागा नाही आणि आत्ताच्या आता तू कायमचं इथून निघून जायचं. परत तुझं थोबाड सुद्धा मला दाखवायचं नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी देविका तिथून बाहेर पडलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पंकजच्या आयुष्यातून देविका कायमची निघून गेली का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.